असं सगळं ते भयानक चित्र होतं. आणि परत इकडं काय होतं की त्या ठिकाणी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा डीआयजी होता, तो माझा मित्र होता. तो घरी फोन करून सारखा विचारायचा की सुभाषजी कहा आहे, घरची अमरनाथला आहे. तो एकदम हे झाला. नंतर तो मला फोनवर म्हणाला की अरे तिथं तू मला कॉन्टॅक्ट केला असता, मी तुला एअरलिफ्ट दिला असता. परंतु हे असं कोण कुठं असतं कळत नाही. मग खरं म्हणजे इतकं तुम्ही ह्याच्याबद्दल सांगतात, आपण त्याच्यामध्ये एक आनंदाचे सुद्धा काही क्षण असतात, तर त्याविषयी मी बोलणार आहे. पण आता वेळ झाला छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीची. श्रोते, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त रंगमाचा वेगळा.
नमस्कार. एक छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं रंगमाचा वेगळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण सुभाष देसाई यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं की ज्यांनी संपूर्ण गेले 17-18 वर्षामध्ये भारत आणि परदेश असंख्य वेळेला पालथा घातलेला आहे. आणि ह्या भटकंतीच्या संदर्भात तुमचा अनुभव खरं म्हणजे एक अर्धा संपण्यासारखे नाही आहेत. विशेषतः आम्ही आज हिमालय किंवा या भागामधल्या तुमच्या एक्सपिडिशन बद्दल आम्ही बोलतो. तर तुम्ही सांगितलं की खूप प्रॉब्लेम्स तर खूप आहेत. ग्लेशियरचा प्रॉब्लेम असेल, हिमवर्षावाचा प्रॉब्लेम असेल, वादळांचा प्रॉब्लेम असेल, हा प्रॉब्लेम आहे. पण मला लोकांना हे सांगायचं की नुसते प्रॉब्लेम्स नाही आहेत त्याच्यामध्ये, आनंद, प्रॉब्लेमपेक्षा आनंद जास्त आहे. तर मग आनंदाचे काही क्षण असतील तर सांगा मला. आता बघा, उज्जैनीचा माझा मित्र आहे, तो उज्जैनी. आणि मला तुम्हाला तेच सांगण्यापूर्वी मला विचारायचं की या प्रवासाच्या दरम्यान मोठमोठ्या लोकांची खूप भेट होते, तर ती कोण कोण माणसं भेटली ते जरा सांगा. मी आपल्याला सांगतो की हिमालयामध्ये एक 65 वर्षाचे श्रीपती नाईक म्हणून आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत, उज्जैनीला राहतात. ते माझ्या बरोबर होते. हिमालयातलं सौंदर्य बघून अक्षरशः वेडेहून आम्ही नाचलोय बर्फामध्ये. बर, आनंद इतका होतो तुम्हाला. मानस सरोवरामध्ये स्नान -डिग्री टेम्परेचर असतं, पण मानस सरोवरामध्ये स्नान करणं म्हणजे आजही तो अनुभव आपल्याला हे होतो. शेषनागला मला लक्षात येतं की त्या दिवशीची जी सायंकाळ आहे ती मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर जात नाही. नंतर हिमालयाच्या रेंज, थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतो बरं का, की आम्हाला नेहमी असं म्हणतात ना की परदेशात स्वित्झर्लंड बघावं, अमुक बघावं, तमुक बघावं. तुम्ही पण परदेशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आला. परदेशाचं सौंदर्य, नैसर्गिक आणि भारताचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय श्रेष्ठ काय वाटतं? आणि आता कसं होतं, स्वित्झर्लंडला मी राहिलो, बर्नला राहिलो, आईन्स्टाईनची ती रूम मी बघितली जिथे त्याला ह्याचा सापेक्षताचा सिद्धांत सुचला. नंतर दार्जिलिंगच्या पुढं, गँगटोकच्या पुढं लाचून लाचेन, नथुला पास आहे, त्या दुसऱ्या बाजूला आहे. तिथं मी छोट्या खेड्यामध्ये राहिलो होतो. 3 स्टार हॉटेलच्या सगळ्या फॅसिलिटी तिथं मिळाल्या, स्पिती व्हॅलीमध्ये मिळाल्या. याचं कारण असं की ह्या इंटिरियर पार्ट ऑफ जो हिमालय आहे तिथं आपले इंडियन जातच नाही. बरेचसे इस्रायली मला भेटले, युरोपियन लोक भेटतात, आणि त्यांचं टुरिझम तिथे इतकं छान डेव्हलप झालंय की सगळ्या फॅसिलिटी तिथं मिळतात. पण सौंदर्य तितकं छान, तितकं स्वित्झर्लंडला मागे टाकेल असं सौंदर्य आहे. म्हणजे मला मुद्दाम दर्शकांना हे सांगायचं की म्हणजे परदेशामध्येच असं नाही, भारत समृद्ध आहे, अतिशय समृद्ध आहे, सर्व दृष्टी क्लायमॅटिकली समृद्ध आहे, निसर्ग सौंदर्य. तुम्ही लामांना पण भेटला? हा, लामांना पण भेटला. म्हणजे स्पिती व्हॅलीमध्ये जे लामा होते, की मॉनेस्ट्रीचे मुख्य, ते 14वा अवतार असं म्हटलं, त्यांची परंपरा आहे. ते लामा ही इज एज्युकेटेड, ते लंडनला शिकलेले, त्यांचं इंग्रजी चांगलं होतं, त्यांची मुलाखती मी घेतली. नंतर त्यांना धम्मचक्राच्या याच्यामध्ये एक मात्र मला असं लक्षात आलं, पूर्ण तिबेट आणि नेपाळमध्ये आणि हिमालयन रेंजेसमध्ये बुद्धिझम प्रचंड प्रमाणामध्ये आहे, आणि त्या सगळ्या बुद्धिस्ट लोकांचा गॉड हा दलाई लामा आहे. दलाई लामांना देवा इतकंच महत्व आहे. आणि हे सगळे जे लामा आहेत ना, त्याच्यामध्ये रिम्पोचे लामा म्हणजे पुनर्जन्म झालेले. तर रुमटेक मॉनेस्ट्रीमध्ये मी ह्याला गेलो, नुम्ब्रा व्हॅलीमध्ये, रुमटेक मॉनेस्ट्री नुम्ब्रा व्हॅलीमधल्या मॉनेस्ट्रीमध्ये. तर त्यामध्ये एक 2 वर्षाचं लहान मूल होतं. तर मी विचारलं हे काय, तर ते म्हणाले हे अवतारित लामा आहे. मी म्हटलं तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले ते पायाळू जन्मतं, जन्मल्यानंतर काही ते बडबडतं, ती भाषाच असते म्हणे त्यांची तिबेटी. नंतर काही आसनं करतं, आणि हे सगळं रेकॉर्ड ते दलाई लामांना दाखवतात. आणि मग दलाई लामांनी ज्यावेळी कन्फर्म करतात त्यावेळी तो पुनर्जन्मी झालेला लामा असं ते गृहीत धरतात. आणि जनरल हिमालयन रेंजमध्ये अशी एक पद्धत आहे की 2 मुलं असतील तर थोरला मुलगा मॉनेस्ट्रीला द्यायचा, अशी. त्यामुळे बुद्धिझम तिथं जीवन. मला नंतर काही लामांनी म्हणजे तपस्वी लामाही भेटले, कैलास मानसच्या पायथ्यालाही भेटले. नंतर गंगोत्रीच्या वर ज्यावेळी गेलो, गोमुखच्या वर साधू संतांची सभा आहे, तपोवन म्हणून आहे, तिथं सुभद्रा माता म्हणून एक साध्वी आहे. त्या आता 70 वर्षाच्या आहेत. तर 68 वयापर्यंत त्या 9 वर्ष बर्फाच्या गुहेत एकटी बाई राहत होती. त्या मॅड नाहीत. आपल्याला जर एकदा फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं घरात, आपलं डोकं फिरायची पाळी. 9 वर्ष बर्फाच्या गुहेत राहिले, आणि अतिशय मधुरा भक्तीच्या, श्रीकृष्ण भक्तीने वेढावलेल्या. मग त्यांना मी रिक्वेस्ट केल्यानंतर एकदा त्या कोल्हापूरला 1.5 दिवस आल्या होत्या, तुमच्याकडे घेऊन गेल्या, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गेल्या. प्रणवानंद म्हणून दुसरे जे आहेत ते गंगेच्या गोमुख जवळच राहतात. त्यांना मी म्हटलं एकदा या. नाही रे बाबा म्हणाले, तुमच्याकडे डास माशा हिथं हिमालयात आहेत का बघ. त्यांना म्हटलं मग रेडिओ वगैरे ऐकायला तुम्हाला काय हरकत आहे? नाही म्हणाले, मला ही वेदवती गंगा आहे, मला सगळं देते, येणारे माणसं सांगते, बदलणारं क्लायमेट सांगते,
दुसरे एक साधू होते ते मला ह्याला भेटतात. बरं, जसं साधू संत भेटले तसं तुम्ही बोडो अतिरेक्यानं सुद्धा भेटला. हा भेटला. मी आसाममध्ये गेलो होतो गेल्या वर्षी. त्यावेळेला काझीरंगा अभयारण्य एक शिंगी त्या गेंड्याचं आहे. त्यानंतर मग तोही भाग अतिशय सुंदर आहे. मानस रिसॉर्ट तर असं आहे की भूतान बॉर्डरकडे जातं ते. भूतानच्या गाड्या वगैरे येत असतात आपल्याकडे मटेरियल न्यायला तेजपूर पर्यंत. तर त्यामध्ये एक बोडो अतिरेकी भेटला. तर तो आता वन विभागाचा त्याला रक्षक केलेला आहे. त्याच्याशी बोललो दुभाषामार्फत, कारण त्याची भाषा आपल्याला येत नाही. त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही इंटिरियर जंगलामध्ये राहतो, मधमाशा हे करतो, शेळी पालन करतो, एखादी शिकार करतो, थोडीशी शेती करतो. आम्ही सरकारकडे काय मागतो का? काही मागत नाही. मग सरकार म्हणते की तुम्ही इथनं बाहेर पडा आणि आम्हाला म्हणते 1000-1500ची नोकरी देतो. आम्ही याच्यामध्ये काय करणार? तर मला असं लक्षात आलं हिमालयन पूर्ण रेंजमध्ये दारिद्र्य हा प्रॉब्लेम आहे. नक्षलाईट, माओइस्ट, बोडो, अल्फा हे जे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या रिलेटेड गुन्हेगारी हा प्रॉब्लेम हा दारिद्र्यातूनच सुरुवात होतो. मला तुम्हाला एक असं विचारायचं होतं की एखादी पदभ्रमंती किंवा भटकंती म्हणा किंवा निसर्गाच्या ह्याच्यामध्ये हे करण्यासाठी काय असावं लागतं? म्हणजे माणसं खूप म्हणतात नाही आमच्याकडे पैसे नाहीत हो तेवढे, कोण म्हणतं आमच्याकडे वेळ नाही हो तेवढा, कोण म्हणतं माझी तब्येतच बरी नसते हो, काय सांगायचं, काय असलं पाहिजे त्याच्याकडं? तुम्हाला निसर्ग हा ईश्वर आहे अशी ज्यांची धारणा आहे आणि त्या निसर्गावर तुमचं भरभरून जर प्रेम असेल तर तुम्ही फिरणारच फिरणार. आता मला भेटलेले काही आर्मीचे टॉप ऑफिसर त्यांच्यासाठी काही ते शहरात यायला तयार नाही. बरोबर, त्यांची मुलं शहरामध्ये आहेत. नाही मला तुम्हाला असं विचारायचं की काही जण काय म्हणतात ना की आम्हाला त्यातली भाषा कुठं कळणार आहे, आता कुठं जायचं, कसं जायचं, हे तर आम्हाला काय माहितीये काय, नवीन प्रदेश, नवीन माणसं, कुठं जायचं, असंच एक लोकांचे एक असते. मी तुम्हाला म्हटलं पैशाचं कारण, प्रकृतीचं कारण, भाषेचं कारण असं असतं. तर ही सगळी सबबी जी आहेत त्या लंगड्या आहेत असं तुम्हाला वाटतं? टोटल लंगड्या. आणि फिरणाऱ्याला त्यातला आनंद घ्यायची तयारी पाहिजे. आता तुम्ही मला सांगा हिमालयात तुम्हाला जर दही पाहिजे म्हटलं, श्रीखंड पाहिजे म्हटलं, पण तिथं जे निसर्गामध्ये तुम्हाला कॉर्न सूप जो मिळेल तो ह्यांना मिळणार. आणि सिटीमध्ये आपण काय प्रोड्यूस करतो? हवा प्रोड्यूस करत नाही, अन्नधान्य करत नाही, उलट प्रदूषणच आपण करत असतो. त्यामुळं निसर्गाच्या सानिध्यात मनुष्य जितका जाईल तितका तो आनंदी होईल. बरं, तुमचे पुढचे फ्युचर प्लॅन्स आणि कुठं आता काय बघायचं काय राहिलंय असं वाटतं? नाही माझा आता माझ्या डोक्यामध्ये आहे की इजिप्तला जावं म्हणून. म्हणजे आता माझे मित्र आज बद्रीनाथला आहेत. काल त्याचा केदारनाथून फोन आलता. म्हणजे ही लिंक आमची कायमच असते. हा इकडे गेला ते तिकडे गेला. तर इजिप्तला अशासाठी की पिरॅमिड्स आणि हे जे आहे त्याला कल्चर आहे. अमेरिकेला कल्चर नाही. बरोबर. तर हे इजिप्तला मी कधी गेलो नाही. त्यामुळे माझा एक इंटरेस्ट इजिप्तमध्ये आहे आणि जपानच्या बाजूला आहे. म्हणजे बुद्धावर या प्रवास वर्णनावरची पुस्तकं मी लेख लिहिलेत पण पुस्तकाचं मी अजून प्रसिद्ध केलं. मला असं वाटतं खरं म्हणजे तुमच्याकडनं इतकं काही समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय, पण तुमच्या बोलण्याबरोबरच आम्ही जी व्हिज्युअल्स लोकांना दाखवलेली आहेत त्या व्हिज्युअल्स मधून सुद्धा थोडासा तो प्रवास जो आहे तो कदाचित घडला असेल. पण तुमच्याकडनं पुन्हा खूप जाणून घ्यायचं आहे. वेळ मिळाला तर नक्कीच आम्ही तुम्हाला पुन्हा या ठिकाणी बोलवू. पण आता वेळ संपत आली. खास आमच्या आग्रहासाठी तुम्ही इथपर्यंत आलात याबद्दल चॅनल बीच्या वतीनं आणि सगळ्या दर्शकांच्या वतीनं तुमचे आभार मानतो.